विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं. आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ. जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी. पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान. मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नाही, शिंदेंचं वक्तव्य. विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार. ठाणे न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. पाठिंब्यासाठी शरद पवार यांचाही होकार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. प्रत्येक राज्यामध्ये 50% जागा वाढवल्यास पाठिंब्याबाबत विचार करू. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं अधिकृत स्पष्टीकरण. डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल. सुप्रिया सुळेंच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यामध्ये वर्षावर खलबतं. तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात. ईश्वरपूर नगराध्यक्षाच्या उपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत भेट होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. दादांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही. आम्ही सर्व आमदार खासदार शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ. जयंत पाटील यांनी चर्चा फेटाळल्या. फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे यांची नाशिकमधील नगरसेवकांसोबत बैठक. तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही कुठेही जाणार नाही. उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. दिल्लीमध्ये शहांच्या निवासस्थानी शिंदेंसह फुटीर 6 खासदारांची 45 मिनिटं चर्चा. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. अमित शहांचा खासदारांना शब्द. अमित शहा आणि शिंदेमध्ये 15 मिनिटं स्वतंत्र बैठक. समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमध्ये गैरव्यवहार. राज्यातील 6 बंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,000 अनुदान. चारकोस्ट वसतिगृह जालना जिल्ह्यामध्ये कॅगचा गंभीर ठपका. कॅगनं दिलेला अहवाल हा 2022-23 दरम्यानचा. प्रधान सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत. वसतिगृहामधील घोटाळ्यासंदर्भातील अहवालावर मंत्री संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. सनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 18वा दिवस. अन्नत्याग आंदोलनामुळे तब्येत खालावली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन सुरू. इगतपुरीमध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड. हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यामधील पासपोर्ट ऑफिसला बॉम्बनं उडवण्याची धमकी. पाषाण भागामध्ये असलेल्या पासपोर्ट ऑफिसला धमकीचा मेल. बॉम्बशोधक पथकाकडून ऑफिसची पाहणी. बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर ब्लड बँकेला टाळं. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका. बीडच्या केजमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय. जवळपास 2 तास दमदार पाऊस. पावसाच्या सरींमुळे बळीराजा सुखावला. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.